नमस्कार मंडळी. मी श्रेया शेटे आणि माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिले तर माझं खूप मोठं सॉरी की मी गेले खूप महिने बिझी होते. बेसिकली मी चेंज करत होते अगेन कंट्री माझी. सो मी स्वित्झर्लंडपासून बेल्जियममध्ये मूव्ह केलं आहे. बेल्जियममध्ये मी माझी इंडिपेंडंट फेलोशिप स्टार्ट केली आहे. सो आज आपण शूट करणार आहोत एस्ट्रॉनॉमी इन 90 सेकंड्सचा नेक्स्ट एपिसोड. एस्ट्रॉनॉमी इन 90 सेकंड्स ही वन ऑफ माय फेव्हरेट सीरीज आहे माझ्या चॅनलवरची. आणि मला ही आयडिया खूप आवडलेली आणि आताही खूप आवडते. नवीन-नवीन लोकांना भेटून त्यांचे क्वेशन्स जाणून घेऊन ते क्वेशन्सना आन्सर करायला मला खूप आवडतं आणि मला ही सीरीज खूप आवडते. पण या सीरीजचा एक इम्पोर्टंट पार्ट असतो गेस्ट आणि म्हणजे तुमच्यातलं कोणीतरी. सो मला हवंय की तुम्ही मला जास्तीत जास्त कमेंट्सद्वारे हे कळवा की कोणाला आवडेल माझ्या या सीरीजचा पार्ट बनवायला. एस्ट्रोनॉमी इन 90 सेकंड्सचा गेस्ट बनायला. जर तुम्हालाही पण ही सीरीज आवडते आणि तुम्हाला या सीरीजचा पार्ट बनायचा असेल, तर प्लीज कमेंट्सद्वारे मला एस्ट्रोनॉमी 90 सेकंड्सच्या या नवीन एपिसोडवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांना मी ओळखते विक्रम काका म्हणून, पण विक्रम शेटे आणि मी ॲक्चुअली जे माझ्याकडे त्यांचं बेस्ट इंट्रोडक्शन आहे, जे माझ्या डॅडकडनं आहे ते असं आहे, की ते त्यांचे स्कूलमेट आहेत. आणखीन ते मॅथ्समध्ये सर्वात बेस्ट मॅथ्स स्टुडंट होते स्कूल टाईममध्ये. हे माझ्या डॅडनी दिलेलं एक सेंटन्समधलं त्यांचं इंट्रोडक्शन आहे. विक्रम काका, पहिलं तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि मी नमस्कार. खूप फॉर्च्युनेट आहे की तुम्ही वेळात वेळ काढून आला आहात माझ्याशी गप्पा मारण्यासाठी. पण आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना तुम्ही इंट्रोड्यूस करून द्याल का स्वतःशी? नमस्कार. मी विक्रम शेट्टे. मी रिलायन्स नागोठणा येथे गेली 34 वर्ष कार्यान्वित काम करतोय आणि मी तिकडे वेअरहाऊस ऑफिसर म्हणून म्हणजे मॅनेजर म्हणून काम करतोय. आणि बरं. आता पुढच्या 4 महिन्यानंतर रिटायर होऊन मुंबईला सेटल व्हायचा विचार आहे. सो मी पप्पांकडनं तर ऐकलंय की तुम्हाला एस्ट्रोनॉमीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तुमचे काही क्वेशन्स पण होते. म्हणून मला वाटलं की परफेक्ट राहील की तुम्हाला डायरेक्टली बोलवूया चॅनलवरती आणि तुमचे जे क्वेशन्स आहेत ते तुम्ही स्वतःच मांडा आणि मग आपण त्यावरती डिस्कशन करू. सो तुम्हाला काय प्रश्न मला विचारायला आवडेल? मला चंद्रयान बद्दल विचारायचंय की चंद्रयान 3 जे सक्सेसफुल झालं बरोबर. त्याच्याबद्दल थोडंसं सांग आणि मग त्याच्याबद्दल मी काही प्रश्न विचारेन. बरोबर. ओके. सो ज्यांना माहीत नाहीये ऑफ कोर्स म्हणजे थँक यू सो मच की तुम्ही ॲक्चुअली या चंद्रयानबद्दल मला क्वेशन विचारताय बिकॉज मीही खूप एक्साइटेड होते. हा एवढ्या सही मिशनबद्दल माझ्या चॅनलवरती काहीतरी बोलण्यासाठी. सो ज्यांना माहीत नाही आहे, चंद्रयान हे इंडियाचं लुनार मिशन आहे आणि ह्या मिशनचे जे गोल्स होते ते हे आहेत की चंद्रावरती तर पोहोचायचंच आहे, पण चंद्रावरती लँडही करायचं आहे. चंद्रयानच्या सक्सेसमुळे इंडिया हे 4th कंट्री आहे मूनवरती लँड करणारं अख्ख्या या जगामधलं आणि स्पेशली साउथ पोलवरती लँड करणारं पहिलं कंट्री आहे. सो अशारित्या हे खूप स्पेशल मिशन आहे आपल्या सगळ्यांसाठीच, पण ॲस्ट्रोनॉमीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांसाठीच जगामध्ये पण हे खूप स्पेशल आहे, नुसतंच भारतासाठी नाही. यांचा जो लँडर आहे स्पेशली त्याचं नाव पण विक्रम आहे. आणखीन काकांचं पण नाव विक्रम आहे. सो हे विक्रम साराभाईंच्या नावाने हे लँडरला नाव दिलं गेलेलं विक्रम म्हणून. आणखीन जो रोव्हर आहे प्रज्ञान, तो रोव्हर आहे ज्याने खूप सारे आपल्याला डिस्कव्हरीज करून दिले आहेत चंद्राबद्दल. सो हे 2 मेन पार्ट्स होते चंद्रयान 3 चे. आणखीन चंद्रयान 3 चं जो मिशनचं टाईमलाईन होतं ते होतं 14 दिवसांचं. लँड केल्यापासनं त्याच्या हातात 14 दिवस होते सगळ्या डिस्कव्हरीज करण्यासाठी आणि हे 14 दिवस का होते? कारण त्याने साउथ पोलवरती लँड केलं, जिथला जो लुनार दिवस आहे किंवा डे सायकल आहे, ती आहे 14 दिवसांची. 14 दिवसानंतर तिथे सूर्याचा प्रकाश पोहचत नाही आणि म्हणून ते मिशन फक्त 14 दिवसांचं होतं. कारण जे इक्विपमेंट्स आहेत चंद्रयान 3 वरचे, जे रोव्हर आहेत, जो लँडर आहे, हे सगळे जे आहेत ते वर्क करतात सोलार पॅनल्स आणि सोलार एनर्जीवरती. सो जेव्हा सूर्य तिथे पोहोचू शकत नाही, तेव्हा ते चार्ज होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ते फंक्शन करू शकत नाही. म्हणून या मिशनचं जे टाईम स्केल होतं ते 14 दिवसांचं होतं. या 14 दिवसांमध्ये त्या रोव्हरने बरेच थोडेफार फेऱ्या मारल्या. चंद्रावरती ॲक्चुअली लँड होऊन तिथे पहिलं असे फेरी मारणारं फक्त इंडिया आणि चायनाचे रोव्हर्स आहेत. सो त्याच्यामुळे आपण खूप लकी आहोत, की आपण इंडियामध्ये बनवलेली, भारतामध्ये बनवलेल्या
एखादी वस्तू एवढ्या लांबपर्यंत जाते, सक्सेसफुली लँड करते आणि असे असे काही काही शोध लावते जे अजून कोणालाही माहीत पण नव्हते. आणि थँक्यू, तुम्ही हा प्रश्न करेक्टली विचारला आहे की ह्याचा ऍक्च्युली भारताला काय फायदा आहे, बरोबर. कारण जो टॅक्स पेयर आहे बरोबर. त्याचा सगळे पैसे जातात, नॉट सगळे पैसे पण बरेच टॅक्स पेयरचे पैसे जातात रिसर्च टुवर्ड्स आणि या मिशन्स टुवर्ड्स, या स्पेस मिशन्स टुवर्ड्स. आणखीन सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असतो की या स्पेस मिशन्सचा ऍक्च्युली लोकांना काय फायदा होतो. चंद्रयान 3 जो आहे त्याला स्पेसमध्ये पाठवणं, चंद्रावरती पाठवणं, लँड करणं, आणखीन ह्या सगळ्या मिशनचा बेसिक कॉमन लोकांना काय फायदा आहे किंवा ह्याच्याने आपल्याला काय इंडियाला ह्याची काय ऍडव्हान्टेज होऊ शकतं हे बद्दल आपण आता डिस्कस करण्यासाठी माझा टाइम स्टार्ट होतो आता. कुठचंही जे मिशन आहे, स्पेस मिशन म्हणा किंवा कुठचेही जे एक्सपेरिमेंट्स आहेत जे प्युअर सायन्सेसमध्ये होतात, ऑफकोर्स ते रिसर्चच्या हेतूने तर होतात, पण ते बऱ्याच त्याचा जो मागचा हेतू असतो तो हाही असतो की हे युनिव्हर्स कसं बनलं किंवा ह्यातले जे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, आपलं प्लॅनेट, आपलं सोलार सिस्टीम, सूर्य, चंद्र, हे कसे बनले, कसे कंपोजिशनने बनले आहेत हे जाणून घेणं, ही पण बऱ्याच ह्या मिशन्सचे गोल्स असतात. आणि प्रत्येक जे मिशन जेव्हा त्याच्यासाठी फंडिंग एक्सेप्ट केलं जातं, गव्हर्नमेंट एक्सेप्ट करते की आम्ही त्याला फंड करू, तेव्हा त्या मिशनचे काहीतरी युनिक गोष्टी असल्या पाहिजेत ज्या अजून आतापर्यंत या जगामध्ये कोणाला माहीत नाही आहेत, असे त्याचे गोल्स असले पाहिजेत त्या मिशनचे, तेव्हाच ते फंड्स सँक्शन होतात गव्हर्नमेंटकडनं. सो चंद्रयान 3चे जे गोल्स होते ते असेच खूप स्पेशल होते, म्हणजेच की लँड करणं साऊथ पोलवरती, तिकडे त्या रोव्हरला पाठवणं आणि त्या रोव्हरने ते एक्सपेरिमेंट कंडक्ट करणं, जे जे त्यांनी ऑलरेडी केले आहेत त्याच्या 14 दिवसांच्या त्या टाइम स्पॅनमध्ये. आता या मिशनचा जो मेन गोल होता ह्या एक्सपेरिमेंट्स थ्रू वॉज की जे जे डिफरंट एलिमेंट्स आहेत चंद्रावरचे त्यांना डिस्कवर करणं, म्हणजे अल्युमिनियम, सिलिकॉन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हे वेगवेगळे एलिमेंट्स ना डिस्कवर करणं चंद्राच्या सर्फेसवरती. मेन म्हणजे साऊथ पोलला पाठवण्याचा हेतू काय होता की साऊथ पोलच्या सर्फेस खालती आईस शोधला गेलेला आहे आणि त्या आईसमध्ये ऑफकोर्स आईस हे वॉटरने बनलं जातं, हायड्रोजन ऑक्सिजनने बनलं जातं. सो जर आपण आईस शोधू शकतो किंवा हायड्रोजन आणि ऑक्सिजन शोधू शकतो तर आपण बऱ्यापैकी ह्युमन लाईफला सपोर्ट करू शकतो, म्हणजे आपण पिण्याचं पाणी त्यातनं बनवू शकतो किंवा ऑक्सिजन जो आपल्याला ब्रीथ करायला लागतो तो करू शकतो किंवा हायड्रोजन जे फ्युएलमध्ये वापरलं जातं ते करू शकतो. सो हे जर शोधलं गेलं किंवा हे शोधलं गेल्याने हा फायदा हे सगळ्यांसाठीच ह्युमन रेसला होणार आहे, जेणेकरून आपण जे फ्युचर मॅन्ड मिशन्स पाठवू त्या मॅन्ड मिशन्समध्ये जेव्हा माणसांना पाठवू चंद्रावरती, त्या माणसांची सोय करून घ्यायला म्हणून बेसिकली ह्या सगळ्या डिस्कव्हरीज केल्या गेल्या आहेत. ऑफकोर्स आता हे सगळे जे एलिमेंट्स आहेत जे जे मी म्हणाले, अल्युमिनियम, सिलिकॉन, सल्फर त्याने शोधलं, हायड्रोजन, ऑक्सिजन, ऑफकोर्स हे सगळ्यांना आपण तिकडनं इथे पाठवू नाही शकत, तिकडेच त्या राहणार आहेत. पण ते डिटेक्ट करण्याच्या मागचा हेतू हा आहे की फ्युचरमध्ये जर आपण चंद्रावरती सेटलमेंट करायचं म्हटलं किंवा चंद्रावरती जेव्हा आपण माणसांना पाठवू तेव्हा आपण त्यांना सपोर्ट करण्यासाठी एक लाईफ सिस्टम बनवण्यासाठी म्हणून हे एलिमेंट्स कामाला येऊ शकतात. तिकडे रात्र झाल्यावरती त्याला शटडाऊन मोड होतं आणि परत सकाळ झाल्यावर रिस्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण या 14 दिवसात तो अयशस्वी झाला. तर आता चान्सेस की पुन्हा कार्यान्वित होऊ शकेल का तो? बरोबर, बरोबर. सो बेसिकली मिशन जे होतं त्याचं जे प्लॅनिंग होतं आणि जे इक्विपमेंट्सनं बनवलं गेलेलं तर ह्याच हेतूने बनवलं गेलेलं की ते 14 दिवसांच्या ते जे टाइम लाईन आहे त्याच्यामध्ये ते काम करणार. बेसिकली ते जेव्हा स्लीप मोडमध्ये गेलं तेव्हा ते का स्लीप मोडमध्ये गेलं, कारण का जे टेम्परेचर्स आहेत चंद्रावरती ते खूप कमी होतात जेव्हा चंद्राची रात्र होते तेव्हा. सो या 14 दिवसानंतरचे जे टेम्परेचर्स आहेत, सो एकतर सूर्यप्रकाश नाही त्याच्यामुळे त्याला एनर्जी मिळू नाही शकत चार्ज होण्यासाठी, पण या टाइममध्ये चंद्राचं टेम्परेचर एवढं डाऊन होऊन जातं त्या सर्फेसवरती, त्या साऊथ पोलवरती, की तिथे ते इक्विपमेंट्स काम नाही करू शकत किंवा ते तसे इक्विपमेंट्स बनवण्यासाठी वेगळं इंजिनिअरिंग वापरायला लागतं. आता आपलं जे मिशन होतं भारताचं ते होतं खूप बजेट फ्रेंडली, जसं आपण आपल्या सगळ्यांचीच आपली जसं टिपिकल भारतीयांची आपली स्ट्रेंथ आहे की आपण सगळ्या गोष्टी बजेटमध्ये बनवतो आणि व्यवस्थित बजेट आखून बनवतो.
या बजेट फ्रेंडली मिशनमुळे ऍक्च्युली आपण जे चायनाचं मिशन आहे, रोवर आहे, त्याच्या अर्धा बजेटमध्ये आपण हे आपलं रोवर बनवलं आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तसे चेंजेस पण आणायला लागले, जेणेकरून की त्या बजेटमध्ये बसण्यासाठी. सो म्हणून हे जे इक्विपमेंट्स आहेत, ते त्या टेम्परेचरवरती नाही काम करू शकत, त्या थंड टेम्परेचरवरती. सो आता सध्या तरी त्यांनी 22 सप्टेंबरला आय थिंक त्यांनी एक कनेक्ट करायचा प्रयत्न केला परत रोवर बरोबर आणि लँडर बरोबर. पण ते कनेक्शन नाही जुळून आलं, जेणेकरून त्यांनी असं हे केलं आहे, कन्क्लूड केलं आहे की प्रोबॅबली ते जे इक्विपमेंट्स आहेत ते नाही काम करत आहेत एनिमोर. बट जो त्यांचा ज्याच्यासाठी ते प्लॅन्ड होते त्या 14 दिवसांमध्ये त्यांनी त्यांचे जे सगळे एक्सपेरिमेंट्स प्लॅन्ड होते ते सगळे एक्सपेरिमेंट्स आणि डिस्कव्हरीज त्यांनी केल्या आहेत प्लॅननुसार. आम्ही युट्यूबवरती चंद्रयान बद्दल माहिती ऐकत असतो, तर बरोबर. त्याच्यामध्ये असतं चंद्रयान मधला एलियन दिसला वगैरे असं. तर तसं काय आहे का? नाही, असं काही नाही आहे. अजून चंद्रयान किंवा कोणालाच कुठेही एलियन दिसलेला नाही आहे. कुठल्याही कॅमेराच्या फील्ड ऑफ व्ह्यूमध्ये त्यांना एलियन दिसलेला नाही आहे आणि ही डिस्कव्हरी काही झालेली नाही आहे. चंद्रावरती अजूनही काही एलियन सापडला नाहीये. इनफॅक्ट चंद्राचं इतकं वेदर हॉस्टाईल आहे, की तिथे कुठच्याही प्रकारची लाईफ सपोर्ट करणं खूप कठीण आहे. कारण इतके रफ वेदर कंडिशन्स आहेत. बिचारा तो प्रज्ञान पण सर्व्हाइव्ह नाही करू शकला. तर तो एलियन कुठून सर्व्हाइव्ह करेल तिकडचे थंड टेम्परेचर. तर विक्रम काका, थँक सो मच की तुम्ही या चॅनलवरती येऊन माझे गेस्ट बनलात. आणखीन मला खूप चांगले प्रश्न विचारले, जेणेकरून आपण चांगलं डिस्कशन केलं चंद्रयानबद्दल. आणि आय होप की मी तुमचे प्रश्नांची उत्तरं दिली आहेत करेक्टली. थँक्यू. मला पण खूप मजा वाटली तुझ्याशी बोलण्यात आणि भरपूर ज्ञान मिळालं. आपलं बोलणं पुढे पण चालू राहील. नवीन नवीन डेफिनेटली. प्रश्न घेऊन मी तुझ्याकडे येईन आणि माझे मित्र पण येतील तुझ्या बरोबर आणि आम्ही डेफिनेटली. आमची टीम नागोठण्यातली पूर्णपणे हो. तुझ्याशी नक्की, नक्की, संपर्कात नक्की. राहू. नक्की, नक्की. थँक्यू. थँक यू. सो तसंच मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला नक्की लिहून कळवा तुमच्या कमेंट्सद्वारे. आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांबरोबर शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल असला पाहिजे, तुम्हाला कोणत्या गोष्टींबद्दल अजून माहिती हवी आहे, हे सगळं पण कमेंट्समध्ये सांगा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.